वेलकम टू एस डी रेड्डी चॅनल ब्युटिफुल ब्लॉग. टू एस डी रेड्डी चॅनल. वेलकम गाईज. स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. आज आमच्या घरी गौरीचे आगमन झालेले. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी दोघीही बाळासहित आमच्या घरी आगमन झालेले आहे. दुपारी मी गौरीचे आवाहन करून घेतले. आज मी सकाळी बाजारात गेले होते. सर्व गौरीचे आवाहन करण्यासाठी आम्ही आमच्या शेजारच्या प्रकारच्या भाज्या आणायला. त्याच्यामुळे माझे पाय खूप दुखत होते, त्यामुळे तुम्हाला मी लंगडत असलेली दिसत असेल थोडीफार. गणपती समोरच आम्ही गौरीचे आवाहन केले. गौरी आव्हानासाठी आम्ही आमच्या शेजारच्या बोलवले होते गौरी आव्हानासाठी. आता हे वेदांची आजी गौरीचे आव्हान करत आहे. ह्या आमच्या समोरच आजी राहतात. नंतर ही त्रिशाची मम्मी आहे नेहा. नंतर आमच्या शेजारी मम्मी आहे. आमच्या शेजारी आमचे नेबरच आहेत. हे पुढे तुम्हाला त्रिशा बेबी गर्ल्स भेटेल. ब्लॉगमध्ये ओळख होईलच तुम्हाला याच ब्लॉगमध्ये. ह्या पूजा मॅडम आहेत. आमच्या खाली मॅडम आहेत. आज आमच्या खालीच राहतात. खूप झाली मला. पूजा आता गौरीचं आव्हान करत आहे, ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघींचे पण. आज यायचं लई फुलते त्या. नंतर मी आणि पूजा आज पूजाने धान्य भरत होतो. मी आणि पूजा आता गौरीच्या स्टीलच्या कोठीमध्ये धान्य भरत आहोत गौरी बसवण्यासाठी. आज पूजा मदतीला होती म्हणून मला खूप मदत झाली. माझी सासूबाई पण मदतीला. हॅलो त्रिशा बेबी. हाय त्रिशा बेबी. नंतर मी आणि पूजा लक्ष्मीला साडी घालत आणि कनिष्ठाला मी आणि पूजा साडी घालत होतो. आम्हाला खूप वेळ लागला साड्या घालण्यासाठी. लक्ष्म्यांना खूप वेळ लागला आम्हाला, दोन्ही ज्येष्ठा आणि कनिष्ठा लक्ष्मीला साडी घालण्यासाठी. आम्ही दोघींनी मिळून पण छान साडी घालवण्याचा प्रयत्न केला आहे ज्येष्ठा आणि कनिष्ठाला. तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे दुसऱ्या लक्ष्मीला ज्येष्ठ कनिष्ठाला हवी. आता आम्ही दुसऱ्या गौरीला साडी नेसवत. दुसऱ्या लक्ष्मीची साडी सेटिंग बसत नव्हती आमच्याकडून. ह्या गौरीला साडी नेसवायला आम्हाला खूप वेळ लागला. ते एकतर त्या गौरीची साडीची सेटिंगच बसत नव्हती. नंतर मी आणि पूजा लक्ष्मीला दागिने घालत होतो. मी आणि पूजा आम्ही दोघी मिळून ज्येष्ठा आणि कनिष्ठाला दागिने घालत होतो. कोल्हापुरी ठुशी कोल्हापूरचे असे. आम्ही आता मागच्या ट्रिपला कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा दागिने घेऊन आले होते. मी दरवर्षी ज्येष्ठा आणि कनिष्ठाला वेगवेगळे दागिने घालण्याचा प्रयत्न करत. ट्रिपला गेलो होतो तिरुपती आणि कोल्हापूरचे दागिने आणले होते. आम्ही तेच दरवर्षी मी लक्ष्मीसाठी ज्येष्ठा आणि कनिष्ठाला दागिने आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न. खूप मोठा लक्ष्मी हार होता, मी तो घातला. नंतर छोटे मंगळसूत्र, मोठे मंगळसूत्र, ठुशी असे सर्व प्रकारचे दागिने आम्ही ज्येष्ठा आणि कनिष्ठाला दोघींना पण घातले होते. तुम्ही हा ब्लॉग कुठून पाहतात कमेंट्स करून मला सांगा. त्यामुळे नथ आणि झुमके ब्लॉग कुठेपर्यंत गेलेला आहे ते.
आमच्याकडे लक्ष्मीला आमच्या गौरी कशा वाटत आहे फायनल नंतर फराळाचे पदार्थ ठेवतात. आणि तुम्ही हा ब्लॉग तुमच्याकडे काय ठेवतात मला प्लीज आवर्जून कमेंट comments करून मला मध्ये सांगा, त्यामुळे मला कळेल फळं की आणि माझा ब्लॉग फराळाचे कुठपर्यंत पदार्थ जात आहे आमच्याकडे तो. ठेवले जातात. त्यासाठी आम्ही शेव, चकली, करंजा, मोतीचूरचे लाडू आणि बेसनचे ज्येष्ठ लाडू आणि केले कनिष्ठ होते. गौरी आणि शंकरपाळे आव्हानानंतर केले. गौरींना फराळाचे पदार्थ ठेवत असतो. मी कॉलेज तुमच्याकडे काय ठेवतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. मदतीने केले होते. आमच्याकडे आम्ही 5 फराळाचे पदार्थ ठेवले मी होते, एका 5 ते कॉलेजवर 6. असिस्टंट लायब्ररीयन म्हणून काम करत शेव, आहे. चकली, करंजी, शंकरपाळे, बेसनचे लाडू आणि बुंदीचे लाडू हे सर्व मी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून फराळाचे पदार्थ केले होते. जॉब करून घरी येऊन फराळाचे पदार्थ करून सर्व तयारी करायला मी सर्व मॅनेजमेंट तरी राहिली होती त्या गौरीला. खूप अगोदर मी करून आठवण ठेवत करून दिली असते की की त्यामुळे ठुशी आपली घालता दगदग लक्ष्मी होऊ सण. नये. आज मी बाजारात पण गेले होते सर्व गौरीचे सामान आणायला. केळीची पाने, फुले, 16 प्रकारच्या भाज्या, जे जे काही गौरीसाठी लागतं, गौरी तरी मी गणपतीसाठी. सर्व मॅनेजमेंट त्यामुळे अगोदरच माझे आज करून खूप ठेवत पाय असते. दुखत होते, कॉलेजमधून आलं जसं आठवलं भयंकर तसे पाय दागिने, दुखत होते. ज्येष्ठ कनिष्ठाला कुठल्या साड्या मी आणि घालायच्या, पूजानी सर्व सर्व दागिने सामान घातले. असं आता नथ, झुमके, क्लासिफिकेशन वाईज सर्व करून दागिने ठेवत घातले. आता असते. फायनल First लुक day ला कसा कुठले वाटतोय आम्ही ते attires समोरून घालायचे. पाहत होतो. सेकंड डे काही आणखीन राहिले का ज्येष्ठ गौरीला घालण्यासाठी दागिनेपैकी, साडीपैकी? तीच आम्ही दोघीजण चर्चा करून घालत होतो. माझ्या सासूबाईंची पण मला खूप हेल्प होते. त्या आहेत म्हणून मी बिनधास्तपणे जॉब करू शकते. समोरून आम्ही पाहत होतो व्यवस्थित आलं. मी हे एका पहा कॉलेजवर आमचं असिस्टंट ज्येष्ठ लायब्ररीयन आणि म्हणून जॉब कनिष्ठाचं करते. फायनल लुक. हा फायनल लुक आमच्या ज्येष्ठ Comments आणि मध्ये मला गौरीचा नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आमचे look? ज्येष्ठ आणि कनिष्ठ. साड्या वगैरे घालण्यात कशा आलेल्या आहेत तर नक्की मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला मी तुमच्या कमेंट्सची नक्की वाट पाहीन. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही राहिलं असेल तर ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. कारण मी पण नवीन नवीनच ब्लॉग करायला शिकत आहे. माझ्याकडूनही काही चुका होऊ शकतात. हे पहा पिल्लूला, हा आम्ही पिल्लूला ड्रेस केले. पूजा आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून पंढरपूरहून आणला केलेले होता. आहे. आणि ह्या दुसऱ्या पिल्लूचा ड्रेस आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो तेव्हा साऊथ इंडियन ड्रेस आणला होता. एक गौरीला जे हार घातलेले आहेत फुलांचे, आर्टिफिशियल फुलांचे हार, ते पण आम्ही तिरुपतीला गेलो होतो तेव्हा घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या वस्त्रमाळा ज्या आहेत ते माझ्या सासूबाईंनी केलेल्या आहेत. आमच्या इथे गौरी आव्हानानंतर फळं आणि फराळाचे पदार्थच आज ठेवतात. तुमच्याकडे काय ठेवतात ते नक्की सांगा मला कमेंट्स करून. हे मी सकाळी गणपतीच्या आरतीसाठी साडी घातली होती गौरी आव्हानासाठी. हे आहेत पूजा मॅडम, हे आमच्या सासूबाई आहेत, ह्या पूजा मॅडम.